नमस्कार, मी सुजाता. आयपम भारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 0 to 2 months 2 महिन्यापर्यंतच्या लहान बाळांना कोणती खेळणी घ्यायला हवी. जर आपण लहान बाळांना किंवा लहान मुलांना खेळणी घ्यायला गेलो किंवा गेम्स घ्यायला गेलो तर त्या गेम्सकडं किंवा त्या खेळणीकडं आपण एक एंटरटेनमेंट म्हणून किंवा एन्जॉयमेंट म्हणूनच बघतो. पण खेळणी ह्या लहान मुलांच्या आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात. खेळणी ह्या लहान मुलांना इमॅजिनेशन पॉवर, ब्रेन डेव्हलपमेंट किंवा मग क्रिएटिव्हिटीमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट करतात. जर तुम्ही नवीन आई बाबा झालेले असाल तर तुमच्याकडे ही इन्फॉर्मेशन असायला हवी की लहान बाळांच्या एजनुसार त्यांना कोणती खेळणी इंट्रोड्यूस करायला पाहिजे, कोणते गेम इंट्रोड्यूस करायला पाहिजे. माझी आत्ता 22 महिन्याची मुलगी आहे आणि ह्या 22 महिन्यामध्ये प्रत्येक एजनुसार तिला मी वेगवेगळे खेळणी इंट्रोड्यूस करून दिले आणि त्याचा मला असा एक्सपिरियन्स आला की तिची ब्रेन डेव्हलपमेंट, क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन पॉवरमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट दिसली आणि मेन म्हणजे तिला स्क्रीनचं ॲडिक्शन झालं नाही. मी आजूबाजूला बघितलं होतं की लहान बाळांना लगेच मोबाईलची सवय लागते, 7-8 महिन्यामध्येच लगेच मोबाईलची सवय लागते. मुलं खूप मोबाईलशिवाय जेवणसुद्धा करत नाही. हा अवेअरनेस म्हणून मी तिला पहिल्या 1 महिन्यापासूनच वेगवेगळ्या खेळणींबरोबर एंगेज राहायला शिकवलं आणि त्याचा मला चांगला फायदा झाला. म्हणजे जेव्हा ती वरचं अन्न तिने खायला स्टार्ट केलं तेव्हा तिला मोबाईलची गरज लागली नाही, तर मी तिला वेगवेगळे गेम्स आणून दिले आणि ह्या गेम्स खेळता खेळता ती जेवण करायची. अगदी आत्तासुद्धा ती 2 वर्षाची आहे, म्हणजे 2 महिन्यांनी 2 वर्षाची होईल. आता 22 महिन्याची आहे आणि आत्तासुद्धा तिला जेवण करताना मोबाईल लागत नाही. हां, तिचं आत्ता थोडंसं कळायला लागल्यानंतर थोडासा स्क्रीन टाईम वाढलेला आहे, पण जर तिला त्या गेम्स मी जर तिला ते तिच्या त्या खेळणी आणि गेम्स जर मी काढून दिल्या तर ती टी व्हीला विसरते किंवा मोबाईलला ती मोबाईल जास्त मागत नाही. ती खेळणीबरोबर जास्त वेळ तरी एंगेज राहते. हाच मी माझा एक्सपिरियन्स माझ्या यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळ्या व्हिडिओजच्या माध्यमातून, म्हणजे 2 महिन्याच्या बाळांना कोणती खेळणी द्यायला हवी, 6 महिन्याच्या बाळांना कोणती खेळणी द्यायला हवी, अगदी 22 महिन्यापर्यंत तुम्ही कोणत्या खेळणी आपल्या बाळाला इंट्रोड्यूस करायला हवी, हाच मी माझा एक्सपिरियन्स माझ्या यूट्यूब चॅनलवरती शेअर करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 0 to 2 months म्हणजे 2 महिन्यापर्यंतच्या बाळाला कोणती खेळणी घ्यायला हवी, तुम्ही कोणती खेळणी इंट्रोड्यूस करायला हवी. आधी जाणून घ्या की लहान बाळांचा माइलस्टोन काय आहे. जर बाळ 2 महिन्याचं असेल, 6 महिन्याचं असेल, 12 महिन्याचं असेल किंवा बाळाच्या ॲक्टिव्हिटीज काय, म्हणजे किती ब्रेन डेव्हलपमेंट झालं आहे त्यानुसार त्यांना खेळणी इंट्रोड्यूस करा. तर 2 महिन्याच्या बाळाचे काय माइलस्टोन असतात. 2 महिन्याचं बाळ हे शक्यतो 1.5 महिन्याचं किंवा 1 महिन्याचं बाळ हे शक्यतो जास्त वेळ झोपतच असतं. म्हणजे 24 तासातले जवळजवळ म्हणजे 2 ते 3 तासच बाळ जागं असतं आणि जागा असताना ते रडत असतं किंवा मग काहीतरी निरीक्षण करत असतं. तर 2 महिन्याच्या बाळाचे माइलस्टोन असतात. बाळाला एअर डेव्हलपमेंट झालेली असती पण आईज डेव्हलपमेंट झालेली नसते. म्हणजे बाळाला ऐकायला येतं परंतु दिसत नाही. दिसतं ते फक्त अंधुक दिसतं, म्हणजे फक्त ब्लॅक अँड व्हाईट दिसतं आणि 13 ते 14 सेंटीमीटरपर्यंत दिसतं. म्हणून 1 ते 1.5 महिन्याच्या बाळासाठी अशा प्रकारचे कार्ड्स आणू शकता. हे ब्लॅक अँड व्हाईट कार्ड्स आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल, वेगवेगळ्या प्रकारचे नेचरचं चित्र आहे आणि हे ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे बाळाला हे वेगवेगळे शेप दिसतात. ॲनिमलचा शेप असेल किंवा मग वेगळं नेचरचा शेप असेल तर हे बाळाला दिसतं आणि बाळ त्याचं छान निरीक्षण करतं. त्याने बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट होते, बाळाची आईजमध्ये इम्प्रूव्हमेंट होते, आईजमध्ये डेव्हलपमेंट होते. त्यामुळे हे पण कार्ड्स खूप वर्क करतात आणि बाळ मेन म्हणजे खूप वेळ त्याच्याबरोबर एंगेज राहतं, निदान 15 ते 20 मिनटं तरी. 1 ते 1.5 महिन्याचं बाळ हे शक्यतो झोपेतच असतं, परंतु जेव्हा ते जागं असतं त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस ते निरीक्षण करता त्यावेळेस त्याला 13 सेंटीमीटरपर्यंत हे कार्ड्स तुम्ही दाखवू शकता. याचा पण खूप फायदा आहे. हे कार्ड्स तुम्हाला ऑनलाईन भेटतील. ऑनलाईन लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. दुसरं म्हणजे बाळाला ऐकायला येतं म्हणून काहीतरी आवाज होणारी खेळणी आणा. आपण वेगवेगळ्या प्रकारचे बाळाला खुळखुळे पण आणतो. आता खूप वेगवेगळ्या प्रकारचे खुळखुळे निघालेत. कर्कश आवाज येईल असे खुळखुळे आणू नका, फक्त मधुर आवाज येईल असे खुळखुळे आणा. हे पण खुळखुळे ऑनलाईन खूप छान भेटतात. याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. माझा एक अनुभव आहे. मी ज्यावेळेस बाळाला तिला खुळखुळे आणलेले, असे 2 ते 3 खुळखुळे आणलेले, त्याच्यामध्ये एक असा थोडासा मोठा खुळखुळा होता आणि त्यांनी काय व्हायचं, त्याच्यामध्ये एक फट होती आणि त्या फटमध्ये तिचं बोट अटकायचं. जवळजवळ 7-8 महिन्यापर्यंत ती त्या खुळखुळ्याबरोबर खेळायची, पण ते बोट अटकल्यामुळं काय व्हायचं, ती खूप रडायची. शक्यतो खुळखुळे घेताना हे लहान बाळांच्या हातामध्ये, म्हणजे बाळाच्या हातामध्ये बसेल, ते हातात घेऊन वाजवेल असे खुळखुळे आणा.
खूप वेगवेगळ्या प्रकारचे भेटतात, स्टोअरमध्ये पण भेटतात ते पण, परंतु घेताना हे जास्त कलरफुल घ्या. म्हणजे जेव्हा बाळ 3 महिन्याचं होतं, 3 महिन्यात झाल्यानंतर बाळाला हे शक्यतो जास्त डार्क कलर दिसतात, म्हणजे डार्क येलो असेल, डार्क ब्ल्यू असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे खुळखुळे तुम्ही आणू शकता. तिसरी खेळणी म्हणजे झुला. हा अशा प्रकारचा झुला असतो. आता खूप वेगवेगळे प्रकारचे झुले निघालेत. म्हणजे आधी फक्त आवाज येणारे, वरती चावी फिरवलं की ते असे बिंगतात आणि त्याने आवाज येतो, बाळ छान निरीक्षण करतं. अशा वेगवेगळ्या प्रकारचे खूप आता ऑनलाईन झुला अवेलेबल आहे. म्हणजे वेगवेगळे म्हणजे त्याला वेगवेगळे शेप असतात, एक मासे असेल किंवा मग चिमण्या असतील, अशा वेगवेगळे. आणि ते कार्ड्सचे पण आहेत, म्हणजे कागदाचे पण आहेत. मी जो तिला झुला आणलेला हा झुला प्लॅस्टिकचा होता आणि त्याला खाली अशा छान झिरमळ्या होत्या आणि त्याला वरून एक घुंगरू होतं. चावी फिरवली का ते घुंगरू वाजायचं आणि त्याचं निरीक्षण करायची. जेव्हा ती 2.5 ते 3 महिन्याची झाली, त्या 3 महिन्याची, जे 2.5 महिन्याची असताना ती त्याला पकडण्याचा प्रयत्न करायची आणि त्याला असा फिरवायचा प्रयत्न करायची, म्हणून तो घुंगरू वाजवायचा आणि ती त्याच्याबरोबर खूप एंगेज राहायची. हा पण मला खूप वर्क झालेला. असा पण झुला तुम्ही लहान बाळासाठी, बाळ जर 1.5 महिन्याचं असेल, 15 दिवसाचं नाही पण 1.5 महिन्याचं असेल, 2 महिन्याचं असेल, तर अशा बाळासाठी आपण हा झुला आणू शकतो. खूप वेगवेगळे प्रकारचे झुले आहेत, त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. अशा होत्या सगळ्या 2 महिन्यापर्यंतच्या बाळाच्या खेळणी. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत 2 to 4 month म्हणजे 4 महिन्यापर्यंतच्या बाळाला कोणती खेळणी द्यायला हवी. प्रत्येक महिन्यामध्ये, म्हणजे बाळ जेव्हा 2 महिन्याचं होतं, 3 महिन्याचं होतं, 6 महिन्याचं होतं, बाळाचे माइलस्टोन हे खूप वेगाने चेंज होत असतात, म्हणजे खूप लवकर चेंज होत असतात. आणि त्या माइलस्टोननुसार जर तुम्ही बाळाला वेगवेगळ्या खेळणी इंट्रोड्यूस केल्या तर बाळ खूप वेळ त्याच्याबरोबर एंगेज राहायला शिकतं. म्हणून पहिल्या मंथपासूनच बाळाला खेळायची सवय लावा, खेळणींबरोबर एंगेज राहायची सवय लावा. त्यांनी बाळाचा स्क्रीन टाईम वाढणार नाही आणि खेळणी हा खूप उपयोगी करतील. असा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर कोणी नवीन आईबाबा झालेले असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.